नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक नागपूर यांचं भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र रत्नागिरीमध्ये सुरू आहे. 2 ऑगस्ट 2021ला हे उपकेंद्र रत्नागिरीमध्ये स्थापन करण्यात आलंय आणि आत्ताच नुकताच 2 ऑगस्ट 2026ला त्याला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. तर या प्रवासाचा एकंदरीतच मागोवा आपण घेणार आहोत आणि आज आपण आमंत्रित केलंय या रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे सर यांना. सर नमस्कार. नमो नमः पूर्णिमा महोदया. सुरुवातीला असं सांगा की हे उपकेंद्र रत्नागिरीमध्ये सुरू करण्यामागचा उद्देश नेमका काय होता? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय हे महाराष्ट्रातील एकमेव संस्कृत विश्वविद्यालय आहे. बरोबर. आणि हे विश्वविद्यालय नागपूरच्या जवळ रामटेकमध्ये स्थित आहे. रामटेकची ओळख महाकवी कालिदासांच्या मेघदूत या अमरकाव्याशी जोडली जाते. परंपरेनुसार त्यांनी रामगिरी पर्वतावर मेघदूताची रचना केली असं म्हटलं जातं. त्यामुळे महाकवी कालिदासांच्या नावाने रामटेक येथे या विश्वविद्यालयाची स्थापना होणे अत्यंत समर्पक आहे. परंतु महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार लक्षात घेतला तर रामटेक हे राज्याच्या एका टोकाला आहे. विश्वविद्यालयाचे ध्येय मात्र संपूर्ण महाराष्ट्रात संस्कृत भाषा, साहित्य, भारतीय ज्ञानपरंपरा, संशोधन आणि उच्च शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे हे आहे. हे कार्य अधिक व्यापक आणि लोकाभिमुख व्हावे यासाठी तत्कालीन कुलगुरू माननीय प्रोफेसर श्रीनिवास वरखेडी म्हणून होते. त्यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील विविध भागात उपकेंद्रे स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यावेळी घेण्यात आला. या संकल्पाला तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री उदयजी सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि त्यातून रत्नागिरी उपकेंद्राची या ठिकाणी स्थापना झाली. रत्नागिरी आणि संपूर्ण कोकण हा प्रदेश केवळ निसर्ग संपन्न नाही तर ज्ञान, संस्कृती आणि विद्वत्तेची ही भूमी आहे. भारतरत्न महामहोपाध्याय डॉक्टर पांडुरंग वामन काणे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भंडारकर यासारख्या संस्कृत आणि भारतीय विद्येच्या महान अभ्यासकांनी या भूमीची ज्ञानपरंपरा समृद्ध केली आहे. बरोबर. त्यामुळे या भागात संस्कृत, योग, भारतीय ज्ञानपरंपरा आणि संशोधनासाठी स्वतंत्र एक शैक्षणिक केंद्र असणे आवश्यकच होते. या उपकेंद्रामागील मुख्य उद्देश म्हणजे कोकणातील विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या परिसरातच संस्कृत, योग, भारतीय ज्ञानपरंपरा आणि इतर पारंपरिक विद्याशाखांचे अध्ययन आणि अध्यापन आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे हे आहे. तसेच नव्या पिढीला भारतीय ज्ञानपरंपरेचा परिचय करून देणे हा एक मुख्य हेतू आहे. एका अर्थाने पाहिले तर रामगिरी ते रत्नागिरी हा केवळ भौगोलिक असा एक प्रवास नाही तर ज्ञानाचा प्रवास आहे हा. बरोबर. किती छान. विद्यापीठाला रामगिरीपासून रत्नागिरीपर्यंत आणून या 2 टोकातील भौगोलिक अंतर कमी करणे आणि कोकणातील प्रत्येक इच्छुक विद्यार्थ्यांपर्यंत संस्कृत आणि भारतीय ज्ञानपरंपरेचे शिक्षण सहजपणे पोहोचवणे हीच या उपकेंद्र स्थापनेमागील एक मुख्य प्रेरणा आहे. कोणकोणते उपक्रम तिथे राबवले जातात? रत्नागिरी उपकेंद्र हे अध्यापन, संशोधन, ग्रंथप्रकाशन आणि समाजाभिमुख विस्तार कार्य या 4ही दिशांनी कार्य करणारे एक सक्रिय शैक्षणिक केंद्र आहे. सर्वप्रथम अध्ययन आणि अध्यापन या क्षेत्रात विविध पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच विशेषतः योग, संस्कृत आणि भारतीय ज्ञानपरंपरेशी संबंधित अभ्यासक्रम या ठिकाणी राबवले जातात. विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळावी एवढाच उद्देश आमचा नाही आहे तर ज्ञानपरंपरेचा शास्त्रीय आणि चिकित्सक दृष्टिकोन विकसित करणे हे आमचे ध्येय आहे. दुसरे महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे संशोधन आणि प्रकल्प. भारतीय ज्ञानपरंपरा, संस्कृत वाङ्मय, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, धर्मशास्त्र तसेच कोकणातील सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा या विषयांवर संशोधनाला प्रोत्साहन दिले जाते. विविध संशोधन प्रकल्प पूर्ण केलेले आहेत आतापर्यंत. जसे एक शास्त्र मॅपिंग म्हणून एक प्रकल्प पूर्ण केला. त्याचबरोबर धर्मशास्त्र या विषयावर इंटरडिसिप्लिनरी शोध प्रकल्प एक पूर्ण केलेला आहे. शिल्पशास्त्र यासारख्या पुस्तकांचा अनुवाद केला आणि संशोधनपर लेखन अशा उपक्रमांवर
उपक्रमांद्वारे नवीन ज्ञान निर्मितीचे कार्य सातत्याने या ठिकाणी सुरू आहे. ग्रंथ प्रकाशन हे आमचे कार्याचे आणखी एक महत्वाचे अंग आहे. आतापर्यंत साधारण 8 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत बर. आणि 2 ऑगस्ट रोजी अजून 5 पुस्तकांचं प्रकाशन करण्याचं अरे वा. उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रे आयोजित करण्यात आले, परिसंवाद आयोजित करण्यात आला, त्याचबरोबर व्याख्यानमाला, कार्यशाळा इत्यादी सर्वच आयोजन करण्यात येत आहे. याशिवाय विद्यापीठाचं समाजाभिमुख एक उपक्रम म्हणून प्रतिदिन निशुल्क योग वर्गाचे आयोजन देखील या ठिकाणी अच्छा. केले जातात. म्हणजे अध्यापन, संशोधन, ग्रंथ प्रकाशन आणि समाजाभिमुख कार्य अशा पद्धतीने या 4ही स्तंभांवर उपकेंद्राची वाटचाल सध्या सुरू आहे. अच्छा डॉक्टर, मी सुरुवातीलाच असं म्हटलं की 2 ऑगस्ट 2021ला हे उपकेंद्र रत्नागिरीमध्ये स्थापन करण्यात आलंय आणि आताच नुकताच 2 ऑगस्ट 2026ला त्याला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. होय. तर हा 5 वर्षांचा प्रवास नेमका कसा होता? उत्तम हा प्रश्न आहे मॅडम. या 5 वर्षांचा प्रवास अत्यंत तसं म्हटलं तर समाधानकारक आहे, बर. प्रेरणादायी आहे आणि निश्चितच यशस्वी पण आहे. एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या दृष्टीने 5 वर्षांचा कालावधी हा फार मोठा नसतो. ती संस्थेच्या बाल्यावस्थेच्या किंवा पायाभरणीचा हा काळ असतो. खरं, पण तो त्यामुळे खूप महत्वाचा पण असतो. महत्वाचा पण असतो. एखाद्या इमारतीचा पाया जितका भक्कम असतो तितकी ती इमारत भविष्यात अधिक सुरक्षित आणि भव्य अशी उभी राहते. बरोबर. या प्रवासामध्ये उल्लेख करू इच्छितो मी की कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे म्हणजे आपलं जे मुख्यालय आहे रामटेक येथे, त्यांचं सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य आम्हाला लाभलं. त्याचबरोबर रत्नागिरीतील अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि संस्कृत प्रेमी या संस्थांनीही आम्हाला मोलाची साथ दिलेली आहे. त्याचबरोबर इथे कार्य करणारी संस्कृत भारतीची मंडळी यांच्या सहकार्यामुळे उपकेंद्राची भक्कम शैक्षणिक वाटचाल शक्य झाली. राज्य शासनाचेही वेळोवेळी सहकार्य आम्हाला लाभलेले आहे. विविध शैक्षणिक उपक्रम, संशोधन प्रकल्प, चर्चासत्रे, कार्यशाळा इत्यादी घेण्यासाठी आर्थिक सहाय्य लागतंच नक्कीच. आणि त्यासाठी शासनाचे आम्हाला सहकार्य लाभलेले आहे. माझ्या दृष्टीने या 5 वर्षातील सर्वात मोठे यश म्हणजे रत्नागिरी आणि कोकणात संस्कृत व भारतीय ज्ञानपरंपरेविषयी एक सकारात्मक वातावरण निर्माण करणे हे आहे. वा. आता आम्ही 5 वर्षे पूर्ण करून 6व्या वर्षात प्रवेश करत आहोत. त्यामुळे हा केवळ मागे वळून पाहण्याचा क्षण नाही, म्हणजे सिंहावलोकन आवश्यक आहे, पण तर अधिक मोठे स्वप्ने पाहण्याचा नक्कीच. आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा हा संकल्प करण्याचा खरंय. क्षण आहे. विद्यापीठ, शासन, स्थानिक संस्था आणि रत्नागिरीकरांच्या सहकार्याने पुढील काळात हे उपकेंद्र कोकणातील संस्कृत योग म्हणजे विशेषत्वाने आम्ही काही विषय इथे यासाठी निवडलेले आहेत या केंद्रासाठी. संस्कृत योग आणि भारतीय ज्ञानपरंपरेचे एक अग्रगण्य अध्ययन संशोधन केंद्र म्हणून हे विकसित होईल असा आम्हाला दृढ विश्वास आहे. नक्कीच. सर, असं सांगा की सुरुवातीच्या काळामध्ये नेमकी कोणती आव्हानं होती समोर आणि त्यावर कशी मात केलीत? कारण कुठलीही संस्था असू दे, कुठलंही कार्य असू दे, जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा अनेक अडचणींना बरोबर. सामोरं जावं लागतं. म्हणजे आर्थिक असतील किंवा अजून काही मॅनपॉवर असेल, अशा अनेक अडचणी असू शकतात. हो, काय सांगाल तुम्ही? काही किरकोळ तांत्रिक आणि पायाभूत अडचणी वगळता आम्हाला फार मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागलाच नाही. बरं. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे विद्यापीठाचा पाठिंबा. त्याचबरोबर स्थानिक शैक्षणिक संस्था आणि विशेष करून मी नमूद करू इच्छितो की रत्नागिरीतील संस्कृत प्रेमी नागरिक यांचे सुरुवातीपासूनच लाभलेले मोलाचे सहकार्य. विशेषतः शासनाने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका भवनात उपकेंद्रासाठी व्यवस्था करून दिली. त्यामुळे सुरुवातीपासूनच कार्याला चांगली गती मिळाली आणि प्रत्येक आव्हानावर समर्थपणे मात करता आली. प्रारंभीचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे आजच्या युवा पिढीला संस्कृत, भारतीय संस्कृती आणि भारतीय ज्ञान परंपरा या विषयांकडे आकर्षित करणे हे मोठे आव्हान होते. अगदी खरं. तरी सुद्धा एक पूर्वीचा अनुभव होताच आणि स्थानिक पातळीवर पण आम्हाला मार्गदर्शन लाभलं. तर विविध अभ्यासक्रम, व्याख्याने, कार्यशाळा, जनजागृती उपक्रम केल्यामुळे आणि विशेषतः शैक्षणिक धोरण 2020 नंतर भारतीय ज्ञान परंपरेला देशभरात नव्याने प्रोत्साहन मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसादही निरंतर आता वाढताना दिसत आहे. ही आमच्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. अजूनही काही पायाभूत बाबींवर काम तर सुरू आहे. उपकेंद्रासाठी एक स्वतंत्र परिसर आवश्यक आहे, अधिक भौतिक सुविधा आवश्यक आहेत, वसतिगृह आवश्यक आहे, आवश्यक पदनिर्मिती इत्यादी. ते सर्व महत्वाचे विषय आहेत. म्हणजे समीप काळात या सर्व बाबी निश्चितच पूर्णत्वास जातील
असं आम्हाला एक विश्वास वाटतो. बरोबर. अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे आमचे माननीय कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य यांनी नुकतीच उपकेंद्राला भेट दिली होती बर. आणि त्यांनी संपूर्ण आमच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी या उपकेंद्राचे पुढे उपकेंद्र म्हणून नाही तर उपकेंद्राचे परिसरात रूपांतरण व्हावे असं त्यांनी संकल्प केलेला आहे. पण या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्याच्या त्यांनी सूचना पण आम्हाला दिलेल्या आहेत. यामुळे रत्नागिरी उपकेंद्राची पुढील वाटचाल अधिक व्यापक, अधिक सक्षम आणि यशस्वी होईल असा आम्हाला दृढ विश्वास आहे. नक्कीच सर. मला सांगा की या 5 वर्षामध्ये किती विद्यार्थी या उपकेंद्राशी जोडले गेले? एक महत्वाचा हा प्रश्न आहे. नक्कीच. रत्नागिरी उपकेंद्राचे मुख्य कार्य म्हणजे कोकणातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच संस्कृत आणि भारतीय ज्ञान परंपरेचे दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे हे आहे. या उद्देशाने आमच्याकडे नियमित आणि दूरस्थ आणि ऑनलाईन अशा तिन्ही माध्यमातून विविध शैक्षणिक कार्यक्रम राबवले जातात. अच्छा. नियमित अभ्यासक्रमामध्ये योगशास्त्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, संस्कृत नाट्यशास्त्र, वास्तुशास्त्र तसेच भारतीय ज्ञान परंपरेशी संबंधित विविध अभ्यासक्रम या ठिकाणी उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना जे व्याकरण, साहित्य, वेदांत, दर्शन इत्यादी शास्त्र आहेत, शास्त्रांचा सखोल अभ्यास, तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि संशोधनाभिमुख शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून संस्कृत विषयातील MA, भारतीय ज्ञान परंपरा, वेद अध्ययन तसेच इतर विशेष अभ्यासक्रम या ठिकाणी राबवले जातात. त्यामुळे नोकरी करणारे, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक किंवा महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थीही आपल्या सोयीने शिक्षण घेत आहेत. तर साधारण नियमित अभ्यासक्रमांमध्ये एकूण 400 ते 500 लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. त्याचबरोबर दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून अजून अधिक साधारण 700-800 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि 5 वर्षामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले या ठिकाणी. तर या उपक्रमांद्वारे साधारण 1000 लोकांपर्यंत निश्चित आम्ही आतापर्यंत पोहोचलो. सुरुवात खरंच खूप चांगली झालेली आहे. म्हणजे संस्कृत आणि भारतीय ज्ञान परंपरे या विषयांच्या दृष्टीने ही सुरुवात अत्यंत चांगली असं निश्चित म्हणता येईल. बरोबर. डॉक्टर, मला असं सांगा की संस्कृत भाषा आजच्या काळात उपयुक्त आहे किंवा खूप गरजेचीच आहे असं तुम्हाला वाटतं? होय, तुम्ही एका संस्कृत प्राध्यापकालाच हा प्रश्न विचारलेला आहे आणि निश्चितच अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. माझ्या मते संस्कृत भाषा आजही तितकीच उपयुक्त, प्रासंगिक आणि भविष्याभिमुख आहेच. जगातील अत्यंत प्राचीन आणि समृद्ध भाषांपैकी एक असलेली संस्कृत ही केवळ आपल्या सांस्कृतिक वारशाची भाषा नाहीये, तर ज्ञान, विचार आणि संशोधनाचीही ही भाषा आहे. आजच्या काळात संस्कृत साहित्याकडे केवळ भाषा किंवा काव्य म्हणून पाहिले जात नाही. तो काळ आता नाहीये. योग, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, ज्योतिष, नाट्यशास्त्र, गणित, तत्वज्ञान, नीतिशास्त्र, पर्यावरण, मानसशास्त्र आणि भारतीय ज्ञानपरंपरेतील अनेक विषयांच्या आंतरशाखीय अध्ययन आणि संशोधनासाठी संस्कृत अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. इतर जे आधुनिक अभ्यासक्रम आहेत आधुनिक विद्यापीठांमध्ये, त्यांना इंटरडिसिप्लिनरी म्हणून अध्ययन करण्यासाठी, शोध करण्यासाठी त्यांच्या आसक्तीचा विषय म्हणून ते संस्कृतकडे पाहत आहेत. समजा एक ज्ञानभाषा म्हणून या विषयाकडे पाहत आहेत. एक महत्त्वाचा विषय म्हणजे ही केवळ ज्ञानभाषा नाही, तर ही जनभाषा पण आहे. मत्तूर नावाचं एक गाव आहे कर्नाटकात, शिवमोग्गा येथे. तर तिथे आजही संस्कृत ही व्यवहाराची भाषा आहे. भारतात अनेक कुटुंबांमध्ये संस्कृत मातृभाषा म्हणून बोलली जाते आजही. भारताबाहेर जगातील अनेक देशांमध्ये संस्कृतचे अध्यापन होत आहे. अनेक विद्यापीठांमध्ये तिचा अभ्यास आणि संशोधन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. संस्कृत हा केवळ एक गुण मिळवण्याचा विषय म्हणून काही ठिकाणी याची प्रसिद्धी आहे. वस्तुतः तसं नाही, तर हा विषय एक जीवन समृद्ध करण्याचा विषय आहे संस्कृत. योग, आयुर्वेद, नीतिशास्त्र, मूल्य शिक्षण किंवा अध्यात्म आणि भारतीय ज्ञान परंपरेचे मूळ साहित्य संस्कृत मध्येच उपलब्ध आहे, हे सर्वांना माहीत आहे. संस्कृतचा नियमित अध्ययनामुळे शुद्ध उच्चारण, त्याचबरोबर भाषिक क्षमता, स्मरणशक्ती आणि विचारांची नेमकी मांडणी यांचा विकास होण्यास मदत होते. यावर अनेक संशोधनं पण सुरू आहेत जगभरात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही संस्कृतचे महत्त्व कमी झालेले नाही अद्याप, कारण ही संस्कृत अत्यंत प्राचीन भाषा आहे. त्यामुळे परंपरा आणि आधुनिकता यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून संस्कृतकडे आता पाहिलं जातं. एक
विशेष नमूद करू इच्छितो या ठिकाणी की संस्कृतचा गौरव करताना इतर भारतीय भाषांकडे दुर्लक्ष करता कामा नये. भारतातील प्रत्येक भाषा ही आपल्या संस्कृतीची आणि ज्ञानपरंपरेची वाहक भाषा आहे. संस्कृत ही त्या सर्व भाषांची समृद्ध परंपरा समजून घेण्याची एक महत्वाची किल्ली आहे असं म्हणता येईल. त्यामुळे संस्कृत आणि सर्व भारतीय भाषा या परस्पर पूरक आहेत, परस्पर स्पर्धक नाही आहे. या ठिकाणी संस्कृत भाषेचं महत्व मी या शब्दात मांडलेलं आहे. खरंच आहे. आता तुम्ही म्हणतायत की देशातले नाही परदेशातील सुद्धा विद्यार्थी आपण म्हणू शकतो की याच्याशी जोडले गेलेत. होय. तर काय अनुभव सांगाल तुम्ही की परदेशामधली लोक कितपत त्यांना आवड आहे याची, कशा पद्धतीने शिकतायत? अनेक देशांमध्ये संस्कृतचं अध्ययन काही देशांमध्ये प्राथमिक स्तरावर सुरू आहे, म्हणजे संभाषणापुरतं मर्यादित. जर्मनी सारख्या देशामध्ये एक शोध विषय म्हणून विद्यापीठांमध्ये हा विषय शिकवला जातो. आणि आता संस्कृतला एक व्यापकता प्राप्त झालेली आहे. भारतीय ज्ञान परंपरा हे NEP 2020 मध्ये याचा विशेष उल्लेख केलेला आहे. म्हणजे संस्कृत किंवा भारतीय ज्ञान परंपरा हा विषय फक्त एक अभ्यासक्रमातले एक भाग म्हणून, एक पत्र म्हणून असं शिकवलं जात नाही आहे आज. त्यांचा जर अभ्यासक्रम मॅनेजमेंटचा आहे तर भगवद्गीतेतील मॅनेजमेंट हा केवळ एक पत्र म्हणून त्यांना असं शिकवलं जात नाही आहे. तर त्यांच्या म्हणजे प्रत्येक विषय जे ते जेव्हा शिकतात आधुनिक विषय, तेव्हा शेवटी हा विषय म्हणजे संस्कृतच्या या ग्रंथाशी निगडित आहे अशा पद्धतीनं त्याला म्हणजे इंटिग्रेट केलेलं आहे. त्याला असं असेंबल्ड करून दिलेलं नाही आहे. त्यामुळे विदेशामध्ये मागणी वाढलेली आहे. म्हणजे आपण जे शास्त्राध्ययन किंवा ग्रंथाध्ययन ही पद्धती म्हणतो, ही पद्धती साधारणतः तिथे नाही आहे. तिथे अध्ययन अध्यापनाची एक विशिष्ट पद्धती, एक विशिष्ट मेथोडॉलॉजी आहे. ती आता भारतीय ज्ञान परंपरा या माध्यमातून ती साध्य होत आहे. म्हणजे जसं सुरुवातीला आपण म्हणालो की पाया महत्वाचा आहे, तसं मला वाटतं की ज्ञानाचा पाया हा संस्कृत भाषा आहे. नक्कीच. मला असं सांगा की विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत विषयाबद्दल गोडी वाढायला हवी, तर त्यासाठी काय नेमके प्रयत्न केले जातात? माझ्या मते विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम तो विषय कसा शिकवला जातो हे अत्यंत महत्वाचे असते. नक्की. तर अध्यापन पद्धती विद्यार्थी केंद्रित असेल आणि विषयाचे आधुनिक संदर्भ विद्यार्थ्यांसमोर मांडले जातील तर विद्यार्थी त्या विषयाकडे आपोआप आकर्षित होतात. संस्कृतही याला अपवाद नाही. ते आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संस्कृत अधिक रंजक आणि सोपी आणि संवादात्मक पद्धतीने शिकविणे शक्य झालेले आहे आणि याचा उपयोग देशात होत पण आहे. सगळे संस्कृत शिक्षक टेक्नोसेवी झालेले आहेत आणि याचा सम्यक उपयोग ते करत आहेत. दृकश्रव्य साधने, डिजिटल माध्यमे, ऑनलाईन अभ्यासक्रम, मोबाईल ॲप आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अध्यापन यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत विषयी उत्सुकता आणि आत्मविश्वास वाढत आहे. संस्कृत विषयाबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी संस्कृत भारती सारख्या संस्था देशभरात सातत्याने कार्य करीत आहेत. तर विशेषतः संस्कृत संभाषण शिबिर हे अत्यंत एक प्रभावी माध्यम ठरले आहे. या शिबिरामुळे संस्कृत ही कठीण भाषा आहे हा गैरसमज जो लोकांमध्ये आहे विशेषत्वाने, हा गैरसमज दूर होतो आणि विद्यार्थी सहजपणे संस्कृत बोलू लागतात. त्यामुळे संभाषणातून शास्त्र हे त्यामागील अत्यंत प्रभावी तत्व आहे. म्हणजे सुरुवात प्रवेशासाठी संभाषण आणि त्यानंतर हळूहळू शास्त्राकडे प्रवास, असं तो उद्दिष्ट आहे. भारतात आज सुमारे 16 विद्यापीठे कार्यरत आहेत मॅडम. तर विविध अभ्यासक्रम, संशोधन, कार्यशाळा, व्याख्यानमाला या माध्यमातून संस्कृतचा प्रचार सगळीकडे सुरू आहे. या दृष्टीने रत्नागिरी उपकेंद्रामार्फत ही जिल्ह्यातील संस्कृत शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले गेले होते. म्हणजे या 5 वर्षाच्या कालावधीत 2 वेळा आयोजित झाला. या प्रशिक्षणाचा सकारात्मक परिणाम निश्चितच आगामी काळात म्हणजे जिल्ह्यातील संस्कृत अध्यापनावर आणि विद्यार्थ्यांच्या संस्कृत प्रेमावर हे नक्कीच दिसून येईल. कोकणात अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था संस्कृत विषयी अत्यंत चांगले कार्य करीत आहेत. संस्कृत भारती मी आता म्हटलंच, विविध संस्कृत पाठशाळा, महाविद्यालयातील संस्कृत विभाग, वेद पाठशाळा आहेत. सातत्याने संस्कृत संभाषण शिबिर, व्याख्यानमाला इत्यादी आयोजित करत असतात. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे कोकणात संस्कृत स्नेही वातावरण निश्चितच निर्माण
झालेले आहे. यापुढे अधिक ते समृद्ध होईल. नक्कीच. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या उपकेंद्राची नेमकी काय भूमिका आहे? आमच्या विश्वविद्यालयाचं ब्रीदवाक्य राष्ट्रहिताय संस्कृतम हे आहे आणि सर्वांसाठी संस्कृत हे आमचे ध्येय आहे. त्यामुळे ग्रामीण असो वा शहरी, बरोबर. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत संस्कृत शिक्षण, भारतीय ज्ञान परंपरेचा लाभ पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये क्षमता, जिज्ञासा आणि शिकण्याची प्रचंड इच्छा असते, मात्र आवश्यक सुविधा, मार्गदर्शन आणि संधींचा अभाव कधी कधी जाणवतो. खरंय. तर ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी आमच्या मनात असे विचार आहेत की मोफत वसतिगृहाची सुविधा त्यांना उपलब्ध करून द्यावी. आजच्या काळात संस्कृत बरोबर आधुनिक कौशल्यही तितकीच आवश्यक झालेली आहेत. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षण, डिजिटल कौशल्य प्रशिक्षण असे हे सर्व सुरू करण्याचं नियोजनही आम्ही करत आहोत, जेणेकरून आधुनिक जगात आत्मविश्वासाने ते विद्यार्थी पुढे जाऊ शकतील. स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचाही आमचा संकल्प आहे. संस्कृतच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत योगदान देणारी, आधुनिकतेशी सुसंगत आणि मूल्याधिष्ठित पिढी घडविणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या म्हणजेच NEP याच्या पार्श्वभूमीवर संस्कृत शिक्षणाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? करिअरसाठी म्हणून काय सांगाल? बरोबर. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मुळे संस्कृत शिक्षणाला एक नवी दिशा निश्चितच मिळालेली आहे. एक व्यापक व्यासपीठ संस्कृतला उपलब्ध झालेले आहे. पूर्वी संस्कृतकडे मुख्यतः भाषा किंवा एक पारंपरिक विषय म्हणून पाहिले जात होते, परंतु आता भारतीय ज्ञान परंपरा, इंडियन नॉलेज सिस्टम्स असं जे म्हणतात, म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक प्रमुख विषय आहे, म्हणजे एक प्रमुख स्तंभ म्हणून IKS कडे पाहिलं जातं, भारतीय ज्ञान परंपरेकडे. या संकल्पनेद्वारे संस्कृतमधील ज्ञानसंपदा, आंतरविद्याशाखीय म्हणजे इंटरडिसिप्लिनरी अभ्यासाचा महत्त्वाचा आधार ही संस्कृत भाषा बनलेली आहे. आज देशातील अनेक विद्यापीठामध्ये IKS केंद्रांची स्थापना हे म्हणजे शैक्षणिक धोरणामुळेच हे शक्य झालेले आहे. आणि ज्ञानपरंपरेशी संबंधित अध्यापन, संशोधन, नव्या अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देणे इत्यादी कार्य सुरू आहे. विशेषत्वाने IIT, IIM सारख्या संस्थांमध्ये सुद्धा भारतीय ज्ञानपरंपरा केंद्राची स्थापना झालेली आहे. शैक्षणिक धोरण येण्यापूर्वी सुद्धा काही IIT मध्ये संस्कृत सेल या नावाने कार्य सुरू होतं, पण आता अधिक प्रकर्षाने हे कार्य पुढे जात आहे. विशेषत्वाने सांगावंसं वाटतं की IKS अंतर्गत प्राचीन साहित्याचा केवळ साहित्य म्हणून अभ्यास नव्हे, तर मौखिक परंपरा म्हणून अनेकही मौखिक परंपरेने हे आमचं शास्त्र पुढे चालत आलेलं आहे, नुसतं ग्रंथांमुळे नाही. आणि अध्ययन अध्यापनाच्या परंपरा आणि तत्वज्ञान, गणित, खगोलशास्त्र, आयुर्वेद, योग, वास्तुशास्त्र तसंच नाट्यशास्त्र अनेक विषय आहेत. सांगत गेलो तर मोठी आहे यादी. तर अनेक विषयांवर संशोधन आणि अभ्यासाच्या नवीन संधी आता निर्माण झालेल्या दिसत आहेत. त्यामुळे संस्कृतचा अभ्यास आज केवळ एक परंपरेशी जोडलेला नसून आधुनिक संशोधन, नव उपक्रम आणि समाजोपयोगी ज्ञानाशीही जोडला जात आहे. म्हणूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे संस्कृतला केवळ एक भाषा म्हणून नव्हे, तर भारतीय ज्ञानपरंपरेचा मूलाधार म्हणून एक नवे स्थान या भाषेला प्राप्त झालेलं आहे. विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षक यांच्यासाठी अध्यापन, संशोधन, आंतरविषयक अध्ययन आणि रोजगाराच्या अनेक नवीन संधी आज उपलब्ध होत आहेत. या उपकेंद्राचं भविष्यात काय ध्येय आणि नियोजन आहे? उपकेंद्राचे ध्येय म्हणजे उपकेंद्राचे रूपांतर एका सर्वसमावेशक एक परिसरामध्ये होणे हे मुख्य आहे. मी मागे सांगितलं तुम्हाला. कोकणातील विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना दर्जेदार शिक्षण, संशोधन आणि संस्कार यांचे एकाच ठिकाणी केंद्र उपलब्ध व्हावे ही आमची मुख्यत्वे संकल्पना आहे. यासाठी शासनाच्या सहकार्याने रत्नागिरी येथे स्वतंत्र जागा उपलब्ध करून अत्याधुनिक आणि सर्व आवश्यक भौतिक सुविधांनी युक्त परिसर उभारण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. ज्ञानपरंपरेचा अभ्यास केवळ ग्रंथापुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष जीवनाशी जोडला जावा या उद्देशाने आयुर्वेद वन म्हणजे आमच्या संकल्पना आहेत. पुढे जेव्हा आम्हाला भूमी प्राप्त होईल तेव्हा आयुर्वेद वन, ध्यान केंद्र, यज्ञशाळा आणि भारतीय जीवन पद्धतीचा अनुभव देणाऱ्या विविध उपक्रमांची उभारणी करण्याचाही आमचा मानस आहे.
विशेषतः समग्र आरोग्य केंद्र, होलिस्टिक हेल्थ सेंटर ज्याला म्हणतो, की असं या विषयावर अध्यापन, प्रशिक्षण आणि संशोधन एकाच ठिकाणी व्हावं अशी आमची इच्छा आहे. त्या दृष्टीनं आम्ही योग आणि आयुर्वेद याला फोकस करून काही अभ्यासक्रम निर्माण करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. अच्छा, आता अगदी जाता जाता विचारते की आजच्या विद्यार्थ्यांना आणि मुख्यत्वे करून त्यांच्या पालकांना काय संदेश द्याल? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. एक संस्कृत प्राध्यापक म्हणून पण मी माझा अनुभव सांगतो आणि नक्की. इन जनरल जे संस्कृत मध्ये करिअर करण्यासाठी येत नसतील, इतर आधुनिक विषयांमध्ये जात असतील, पण त्यांच्यासाठीही म्हणजे माझा एक अनुभवाचा विषय म्हणून मी सांगू इच्छितो नक्की. की आपल्या संस्कृतमध्ये एक सुंदर वचन आहे, धनमूलम इदम जगत. तर म्हणजे आजच्या जगात आर्थिक स्वावलंबन हे अत्यंत महत्वाचे ठरलेले आहे. बरोबर. त्यामुळे आजच्या काळात संस्कार आणि रोजगार या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणारे शिक्षण निवडणे आता आवश्यक झालेले आहे. तर याकडे पालकांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अर्थात अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन यासारख्या शाखा निश्चितच चांगल्या संधी उपलब्ध करून देतात, त्यात काही संशय नाही. परंतु याचबरोबर इतर अनेक विषयांमध्येही आज उत्तम करिअर करण्याची संधी उपलब्ध आहे. केवळ इतरांचे अनुकरण करून निर्णय घेण्यापेक्षा आपल्या आवडी, क्षमता आणि भविष्यातील संधी यांचा विचार करून निर्णय घेणे अधिक महत्वाचे झालेले आहे. केवळ गतानुगतिको लोकः, असं म्हणजे गतानुगतिक सगळे जे करतायत तिथेच आपणही करूया, प्रवाहाप्रमाणे जाणं, म्हणजे रिस्क नको, ते अशी एक मानसिकता आहे. तर कधी कधी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून म्हणजे नवीन पर्याय स्वीकारण्याचे धाडसही केले पाहिजे, असे एक म्हणजे संदेश नव्हे हा, पण एक माझ्या अनुभवाने मी पालकांना सांगतो आहे. तर आज अनेक विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था अत्यल्प शुल्कात उत्कृष्ट शिक्षण, शिष्यवृत्ती, आधुनिक सुविधा आणि उज्ज्वल करिअर करिता संधी उपलब्ध करून देत आहेत. माझे स्वतःचे उदाहरण सांगायचे तर आजपासून सुमारे 30 वर्षापूर्वी मी संस्कृत शिक्षणाची वाट निवडली होती. तर त्या काळी अनेकांना हा निर्णय वेगळा वाटत होता, की म्हणजे यात काही करिअर कसं होणार इत्यादी संशय होते. पण आज मागे वळून पाहताना मला समाधान वाटतो की त्या निर्णयामुळे मला आज अध्यापन, संशोधन आणि समाजकार्याच्या अनेक संधी मिळाल्या. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करत आहेत. तर आज संस्कृत म्हणजे केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक शिक्षण असा समज राहिलेला नाहीये, किंवा हा गैरसमज आहे, हा दूर करावा. संस्कृत ही सर्वांसाठी भाषा आहे, सर्व समावेशक ही भाषा आहे. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि भारतीय ज्ञान परंपरा यांच्या माध्यमातून संस्कृतकडे वैज्ञानिक, संशोधनाभिमुख आणि आंतरविद्याशाखीय दृष्टीने पाहिले जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता, योग, आयुर्वेद, वास्तुशास्त्र आणि इतर अनेक क्षेत्रांशी संस्कृतची सांगड घालणारे नवीन अभ्यासक्रम आज उपलब्ध आहेत. आज आधुनिक विधिशास्त्र आणि इंडियन ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे भारतीय धर्मशास्त्र आणि AI आणि संस्कृत, आणि त्याचबरोबर आयुर्वेद म्हणजे संस्कृत माध्यमातून BAMS अशा पद्धतीनं पण म्हणजे सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी एक आहे दिल्लीमध्ये, त्या विद्यापीठाच्या माध्यमातून असे अनेक आधुनिक अभ्यासक्रम पण आता सुरू झालेले आहेत. आमच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयामार्फत सुद्धा म्हणजे हॉस्पिटॅलिटी, BSc हॉस्पिटॅलिटी सारखे विषय, BA सिव्हिल सर्व्हिस सारखे विषय, असे अनेक आधुनिक विषय पण आमच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये संस्कृतचं कसं योगदान असा एक प्रश्न मनामध्ये उद्भवेल, किंवा या आधुनिक संस्कृत विद्यापीठाचं कार्य हे आधुनिक अभ्यासक्रम चालवणे आहे का? तर यामध्ये या आधुनिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून संस्कृतचे पण विषय त्यांना शिकवले जातात. फॉर एक्झाम्पल आता एक BSc हॉस्पिटॅलिटी हा हॉटेल मॅनेजमेंट इत्यादीशी संबंधित आहे. तर संस्कृतमध्ये सुद्धा भोजन कुतूहलम, भोजन निर्माण प्रक्रिया, पाककला इत्यादीशी संबंधित अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, ग्रंथ उपलब्ध आहेत. या ग्रंथांचं अध्यापन करणे किंवा वैद्यकीय सुभाषितांच्या माध्यमातून किंवा अतिथींचा आदर, सत्कार, सन्मान कसा करायचा इत्यादी संस्कृतमध्ये उपलब्ध सुभाषितांच्या माध्यमातून त्यांना म्हणजे एक सुगंध देण्याचं कार्य हे आमचं विद्यापीठ करत आहे. म्हणून विद्यार्थ्यांना आणि
पालकांना माझी नम्र विनंती अशी आहे की कोणत्याही विषयाकडे पूर्वाग्रहाने पाहू अगदी नका. बरोबर. माहिती घ्या, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि आपल्या आवडीनुसार, क्षमतेनुसार आणि भविष्याचा विचार करून शिक्षणाची दिशा निवडा. योग्य निर्णय, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर प्रत्येक क्षेत्रात यशाच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. खरंच आहे सर, अतिशय उत्तम पद्धतीने तुम्ही हा सगळा विषय आज श्रोत्यांसमोर मांडलेला आहेत आणि मला वाटतं ही एक तुम्ही म्हणालात तसं की 5 वर्षाची वाटचाल ही एक सुरुवात आहे होय. आणि पुढचा रस्ता हा खूप सोनेरी असेल असं आपण नक्कीच नक्कीच. म्हणूया. तर आज सर कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचा 5 वर्षाचा जो प्रेरणादायी असा प्रवास आहे तो आज तुम्ही सर्व श्रोत्यांना सांगितलात. आपले मनापासून आभार मानते आणि या उपकेंद्राला उत्तरोत्तर यश मिळू दे या शुभेच्छांसह मी आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादर करते होते विवेक वानखडे.